MST-CET 2025-26 तर यामध्ये PCM ग्रुप आणि PCB ग्रुप तर CET डिपार्टमेंटकडून रिझल्टची डेट देण्यात आलेली होती, परंतु यामध्ये आता CET डिपार्टमेंट यांच्याकडून बदल करण्यात आलेला आहे आणि जी तुमची रिझल्टची तारीख होती ही सुद्धा आता बदलवण्यात आलेली आहे। तर चेक करू शकता, जर तुम्ही CET सेलच्या साईडला आले तर MST-CET PCM ग्रुप आणि PCB ग्रुप तर इम्पॉर्टंट नोटीस यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर इथे एक PDF सुद्धा दिलेली आहे। या PDF मध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिलेली आहे विद्यार्थ्यांसाठी। तर बघू शकता 14 तारखेला हे असे परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे आणि यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जेही आपले दोन ग्रुप आहे ज्यामध्ये PCM आणि PCB यांचा रिझल्ट 16 तारखेला डिक्लेअर करणार अशाबद्दल एक जुने परिपत्रक देण्यात आलेले होते, परंतु यामध्ये आता बदल केलेला आहे आणि यामध्ये एका दिवशी तुमचा रिझल्ट न लागता 2 दिवसामध्ये तुमचा रिझल्ट लागणार आहे। तर बघू शकता PCM ग्रुपचा रिझल्ट आपला 16/6 लागणार आहे, म्हणजे जो जुना टाइम टेबल होता त्यानुसार। त्यानंतर PCB ग्रुपचा रिझल्ट 17 तारखेला लागणार आहे, म्हणजे एक दिवस लेट केलेला आहे, कारण की संपूर्ण विद्यार्थी एका वेळेस जर रिझल्ट चेक करेल तर साईडमध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम येऊ शकतात। त्यामुळे तर उद्याला फक्त आणि फक्त PCM ग्रुपचे विद्यार्थीच रिझल्ट चेक करू शकतात। PCB ग्रुपचे विद्यार्थी हे 17 तारखेला रिझल्ट चेक करू शकणार आहे। तर अशाबद्दलची परिपत्रक CET डिपार्टमेंट 2025-26 PCB ग्रुप आणि PCM ग्रुप यांच्याबद्दल देण्यात आलेले आहे। रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट कसा चेक करायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट असणार आहे। त्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे आणि ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर सुद्धा संपूर्ण ज्या अपडेट असेल त्या सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला देण्यात येणार आहे। तरी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।